नमस्कार. आज आपण भारतातल्या काही विशिष्ट प्रकारच्या कचऱ्याच्या व्यवस्थापनावर जरा बारकाईने बोलूया. आपल्याकडे आहेत काही लेख, थोडं संशोधन, काही नोंदी पण आहेत. आणि आपलं उद्दिष्ट काय आहे तर हे समजून घेणं की हा जो कचरा असतो, वैद्यकीय कचरा, मग तो धोकादायक औद्योगिक कचरा, कचरा आणि बांधकाम कचरा, ही आव्हानं आहेत मोठी. भारत कसा हाताळतोय हे सगळं, नियम काय आहेत आणि पर्यावरणावर काय परिणाम होतो ह्या उपायांचा, चला जरा सविस्तर बघूया. सुरुवात करूया बायोमेडिकल वेस्ट म्हणजे BMW पासून. हा येतो दवाखान्यांमधून, लॅब्समधून वगैरे. आणि हा कचरा धोकादायक असू शकतो, संसर्गजन्य. त्यामुळे तो जिथे तयार होतो तिथे वेगळा करणं ते खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे त्या पिवळ्या, लाल, पांढऱ्या, निळ्या पिशव्या असतात ना, किंवा डबे, आणि यावर प्रक्रिया करायला कॉमन बायोमेडिकल वेस्ट ट्रीटमेंट फॅसिलिटी CBWTF मॉडेल वापरतात. अगदी हो. आणि हे वर्गीकरण जे आहे ना, म्हणजे अगदी काटेकोरपणे करणं गरजेचं आहे. आणि मग ह्या CBWTF केंद्रांवर त्याची विल्हेवाट लावली जाते शास्त्रीय पद्धतीने, ऑटोक्लेव्हिंग किंवा इन्सिनरेशन. त्यामुळे काय होतं की सार्वजनिक आरोग्य सुरक्षित राहतं. म्हणजे अनेक हॉस्पिटल्सचा कचरा एकाच ठिकाणी येतो, मोठ्या प्रमाणात. त्यामुळे खर्च आणि धोका दोन्ही कमी होतात. आणि याच धर्तीवर म्हणजे जसं मेडिकल वेस्टसाठी आहे, तसंच औद्योगिक धोकादायक कचऱ्यासाठी पण कॉमन ट्रीटमेंट, स्टोरेज आणि डिस्पोजल फॅसिलिटीज आहेत, TSDFs. अच्छा, म्हणजे फॅक्टरीतला जो घातक कचरा असतो त्यासाठी पण अशीच वेगळी व्यवस्था? बरोबर. आणि हा कचरा कोणी तयार केला तिथपासून ते त्याची विल्हेवाट लागेपर्यंत तो कुठे कुठे गेला याचा एक हिशोब ठेवला जातो. त्याला मॅनिफेस्ट सिस्टम म्हणतात. एक साखळीच आहे ती. कचऱ्याचा पूर्ण प्रवास त्यात नोंदवला जातो. कोण जबाबदार आहे हे स्पष्ट होतं. म्हणजे ट्रॅकिंग होतं व्यवस्थित. हो. त्यामुळे मग तो कचरा कुठे इकडे तिकडे फेकला जात नाही, बेकायदेशीर विल्हेवाट टाळता येते. ओके, आता वळूया कचऱ्याकडे. आपले जुने कम्प्युटर्स, मोबाईल फोन्स, TV वगैरे. यात ऐकलंय की सोने, चांदीसारखे मौल्यवान धातू पण असतात. हो, असतात. पण त्याचबरोबर शिसे, पारा असे विषारी घटकही असतात. ते धोकादायक आहेत. बरोबर. आणि सगळ्यात इंटरेस्टिंग म्हणजे नवीन जे नियम आलेत ना, त्यानुसार ज्या कंपन्या हे बनवतात म्हणजे प्रोड्युसर्स, त्यांच्यावरच जबाबदारी आहे हा कचरा परत गोळा करण्याची आणि त्यावर प्रक्रिया करण्याची. यालाच एक्सटेंडेड प्रोड्युसर रिस्पॉन्सिबिलिटी म्हणतात, EPR. हो, EPR. आणि ही संकल्पना खरंच खूप महत्वाची आहे. कारण त्यामुळे काय होतं, हे जे सगळं कचरा व्यवस्थापन आहे ना, त्याला एक औपचारिक म्हणजे फॉर्मल स्वरूप मिळतं. वस्तू वापरून झाल्यावर तिचं काय करायचं याची जबाबदारी उत्पादकावर येते. त्यामुळे मग तो अनौपचारिक क्षेत्रात धोकादायक पद्धतीने होणारा पुनर्वापर कमी व्हायला मदत होते. अर्थात हे नियम किती प्रभावीपणे लागू होतात, किती कचरा खरंच गोळा होतो हे बघायला पाहिजे. आव्हानं आहेतच. हे खरंय, पण विचार चांगला आहे. याच विचारातून मला वाटतं बांधकाम आणि पाडकाम म्हणजे C&D वेस्ट, त्याचं पण व्यवस्थापन होतंय. दिल्लीमध्ये ऐकलंय की या कचऱ्यावर प्रक्रिया करून विटा बनवतात, पेवर ब्लॉक, रस्त्यांसाठी खडी पण. अगदी अगदी. यातून होतं काय की आपली जी नैसर्गिक साधनसंपत्ती आहे त्यावरचा ताण कमी होतो. म्हणजे जुन्या इमारतींचा कचरा, तो डेब्रिस, तो नव्या बांधकामात वापरला जातो. ही एक प्रकारे चक्राकार अर्थव्यवस्थाच झाली, सर्क्युलर इकॉनॉमी. आणि प्लास्टिकचं काय? म्हणजे जे प्लास्टिक सहज रिसायकल होत नाही त्याचं काय करतात? रस्त्यांसाठी वापरतात असं काहीतरी? हो. डॉक्टर वासुदेवन आहेत, त्यांना प्लास्टिक मॅन ऑफ इंडिया म्हणतात. त्यांनी ही पद्धत खूप लोकप्रिय केली. म्हणजे गरम डांबरामध्ये विशिष्ट प्रकारचं तुकडे केलेलं प्लास्टिक मिसळायचं आणि त्याने रस्ते बनवायचे. असे रस्ते जास्त टिकतात असं म्हणतात. आणि मुख्य म्हणजे प्लास्टिक कचऱ्याची विल्हेवाट पण लागते. हे सगळं 2016चे जे कचरा व्यवस्थापन नियम आहेत त्याच्या चौकटीतच येतं. त्यात वर्गीकरण, पुनर्वापर, EPR यावर भर आहेच. आणि सिंगल यूज प्लास्टिक बंदी पण याचंच एक पाऊल आहे, बरोबर? हो, अगदी. म्हणजे वेगवेगळे मार्ग आहेत. पण मग कोणता कचरा कसा हाताळायचा, म्हणजे कोणता उपाय सर्वोत्तम आहे हे कसं ठरवायचं? उदाहरणार्थ सॅनिटरी नॅपकिनचा कचरा, त्याचं व्यवस्थापन अजूनही एक मोठं आव्हान आहे असं वाटतं. बरोबर. इथेच ना लाईफ सायकल असेसमेंट म्हणजे LCA हे महत्वाचं ठरतं.
LCA म्हणजे काय तर एखादी वस्तू किंवा प्रक्रिया तिच्या संपूर्ण आयुष्यात म्हणजे अगदी कच्चा माल मिळवण्यापासून ते वापरून झाल्यावर तिची विल्हेवाट लागेपर्यंत पर्यावरणावर एकूण काय काय परिणाम होतात याचा अभ्यास, एक पद्धतशीर विश्लेषण आहे ते. यातून आपल्याला कळू शकतं की एखादा कचरा जाळणं जास्त चांगलं की जमिनीत भरणं की त्याचा पुनर्वापर करणं पर्यावरणासाठी काय कमी हानिकारक आहे हे ठरवता येतं. अच्छा, म्हणजे प्रत्येक कचऱ्यासाठी आणि परिस्थितीनुसार कोणता मार्ग निवडायचा हे ठरवायला मदत होते. तर मग या सगळ्या चर्चेचा आपण सार काढायचा झाला तर विशेष कचऱ्यासाठी आपल्याला विशिष्ट धोरणं लागतात, EPR सारखे नियम लागतात, CBWTF, TSDF सारखे एकत्रित सुविधा लागतात आणि प्लास्टिक रोड सारखे नाविन्यपूर्ण उपाय पण महत्त्वाचे आहेत, जे कचरा व्यवस्थापनाला संसाधनांचा पुनर्वापराशी जोडतात. निश्चितच, अगदी बरोबर. पण आजच्या चर्चेतून एक विचार करण्यासारखा मुद्दा नक्कीच आहे. तो म्हणजे भारताकडे कायदे आहेत, नियम आहेत, मॉडेल्स पण आहेत, चांगली आहेत, पण त्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी कितपत प्रभावी आहे, विशेषतः सॅनिटरी कचऱ्यासारखे प्रवाह जे अजूनही आव्हान आहेत, त्यांचं काय? आणि LCA सारखी साधनं वापरून आपण खरंच संसाधनांचं चक्र पूर्ण करू शकतो का? त्यासाठी अजून काय करता येईल? आणि यात आपल्यासारख्या सामान्य नागरिकांची भूमिका काय असू शकते? हा पण एक महत्त्वाचा प्रश्न आहे, नाही का?